गढ़चिरौली जिले के चामोशी तहसील की मारकंडिया मंदिर समूह, जिसे मारकंडा देव कहते हैं, जो चंद्रपुर से करीब 15 किलोमीटर दूर वैनगंगा नदी के बाएं तट पर स्थित है। किसी समय यह बड़ा शहर हुआ करता था, लेकिन लगातार बाढ़ की वजह से लोग यहां से विस्थापित होते गए और अब यहां की आबादी महज 1000 है। इस छोटे से गांव में 28 सुंदर मंदिर है, जो 40 एकड़ क्षेत्रफल में फैले हुए हैं। ये मंदिर मुख्यतः भगवान शिव को समर्पित है। मंदिर का एक प्रवेश द्वार नदी की तरफ और दूसरा सामने की ओर है तथा पूर्ण मंदिर समूह चारों ओर से मजबूत किलाबंदी में स्थापित है। माना जाता है कि मंदिर का नाम मार्कंडेय ऋषि के नाम पर रखा गया है, जो परम भक्ति शिव के थे। पौराणिक मान्यता के अनुसार ऐसा भी माना जाता है कि इन मंदिरों का निर्माण उन्होंने ही करवाया था। विदर्भ और आसपास के राज्यों से आज भी हर साल महाशिवरात्रि के अवसर पर लोग यहां बड़े पैमाने पर आते हैं। इस मौके पर यहां काफी बड़ा मेला लगता है, जहां लोग वैनगंगा के पवित्र जल में अपने पाप धोकर प्रायश्चित्ताप करते हैं। बरोबर शेगावचं आहे श्रद्धाळूंना सगळं भाविक भक्तांना सगळं व्यवस्था राहण्याची सोय सगळं तशा पद्धतीचं विकसित करण्यासाठी शासनाला तुम्ही काय विनंती करणार? शासनाला आता समोर आता त्याचे बांधकाम चालू झाले आहेत। आता दिवसेंदिवस कोणत्या अजून पर्यटकांच्या सुविधा त्यांचा झाला आहे, बांधकाम चालू झालेलं आहे आणि भाविकांसाठी येण्यावाल्या जर चांगल्या सोयी होतील अजून भाविक वाढू शकतील, हे अपेक्षा आहे। निधीत तर अजून कायापालट व्हायला पाहिजे, अजून याच्या पर्यटकांच्या सुखसोयी पण झाल्या पाहिजे। हे अजून घाट म्हणा, घाटाची सोय, अजून इथं आंघोळीची सोय, तर लेडीजसाठी अलग चेंजिंग रूमा ह्या पण सुद्धा झाल्या पाहिजे आणि धर्मशाळा पण चांगली शासनाची झाली पाहिजे, सुसज्जित। असं तुम्ही शासनाला पत्र दिले काय? पत्र दिलं नाही, इथं सर्वे वगैरे झाला आहे। हां, त्यांची धर्मशाळा वगैरे जागे वगैरे बघून राहिले ते। अजून आता आमच्या गावातल्या 3 बिल्डिंग पण सुद्धा कलेक्टरनं हे केले आहे। तुमच्या ह्या ग्रामपंचायतबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? ग्रामपंचायतला पण गावातील कोणते कामं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यावे, शासनानं सहकार्य करावे। कामाबद्दल कोणते नाली बांधकाम आहे, हे आहे, सुशोभित करणे गाव आहे, रस्ते, शाळा आहे, दवाखाना आहे, ह्या सुखसोयीसुद्धा पण लाभल्या पाहिजे। आणि तर थांबा मी एक मिनिट। हो, ग्रामपंचायतबद्दल बोलायचं म्हटलं तर इथं केंद्र शासनाने रोजचे इथं भाविक येतात, लाखो भाविक येतात, यात्रेतसुद्धा येतात आणि रोजचेसुद्धा इथं 400 ते 500 लोक रोज येतात। त्याच्यामुळे इथं ते आपला स्वयंपाकाचं साहित्य वगैरे आणतात, तर स्वयंपाक वगैरे इथं करतात, तर इतर कचरा इकडं तिकडं व्यस्त ते भाविक लोक टाकतात। ग्रामपंचायततर्फे अशी माझी विनंती आहे का शासनाने ग्रामपंचायतला निधी द्यावा, थोडीशी साफसफाई वगैरे नाही का ते झाली पाहिजे आणि आपला हा मारकंडा देवस्थान, रस्ते, मंदिराचा परिसर, धर्मशाळेचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे। याच्यासाठी केंद्र सरकारने ग्रामपंचायतला निधी वाढवावी अशी माझी विनंती आहे। मॅडम, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या पदावर आहात तुम्ही? माझं नाव आहे संगीता राजू मोगरे, मी मारकंडा देव येथील ग्रामपंचायतमधील सरपंच आहे। बरं, मारकंडा देवी जी आहे हे देवी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे। मारकंडा देव मारकंडा देव, तर हे मंदिर जे आहे हे खूप प्राचीन आहे, हे प्रसिद्ध आहे। हां, तर हे किती वर्षापासूनची आख्यायिका आहे आणि याचं वैभव काय आहे? आता हे पुराणा आहे, पुराणा मंदिर आहे, पुष्कळ वर्ष झाले आता, ते आता आम्हालासुद्धा माहीत नाही आहे, प्राचीन आहे आणि इथं उत्तर वाहिनी नदी असल्यामुळे इथं हे मारकंडा देव हे तीर्थस्थळ प्रसिद्ध आहे। लाखो लोक इथे भाविक लोक इथे दर्शनासाठी येतात। तर यामागची आख्यायिका काय आहे? आख्यायिका काय? शिवलिंग आहे त्याच्यामुळे नाही का, आणि हे उत्तर वाहिनी गंगा आहे। असं माहीत झालं की ही जे मारकंड्याची जे गंगा आहे हे दोन्ही तर्फेने म्हणजे वाहतोय आणि ते त्रिवेणी संगम आहे। हां, तिथं जाते, संगमाला जुळते, उलटी वाहून पुन्हा ते तिकडे त्या याला मिळते, त्या आपल्या दुसऱ्या नदीला। हे बोलले होते, भाऊ बोलले होते की इथे जे विसर्जन आहे, अस्थि विसर्जन, हां, अस्थि विसर्जनसाठी प्रसिद्ध आहे। हां, प्रसिद्ध आहे। काय पार्श्वभूमी आहे? त्याच्या हिंदू परंपरेनुसार किंवा धार्मिक विधीनुसार इथे आणण्यामागचं
जसं आता ते नाशिकचं आहे त्र्यंबकेश्वर, त्याप्रमाणे इथं तसंच नाही काय, इथं सुद्धा हे प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे ते लोक हस्ती विसर्जन आणि आता बाकीच्या पूजा पाठायला जास्ती महत्त्व आहे इथं. आणि ज्या दिवशी महाशिवरात्र असते किती भाविक भक्त इथे सहभागी होतात त्या महाशिवरात्रीच्या काल्यामध्ये, आणि महाप्रसादाचा कार्यक्रम कसा असतो? इथे महाशिवरात्रीला 2 लाख लोक येतात पहिल्या दिवशी. 2 लाख लोक इथं यात्रेला येतात आणि आता जिकडे तिकडे पूर्णच नाही का महाप्रसादाचा वितरणाचा कार्यक्रम राहते. बरं, या देवस्थानाला कुठला दर्जा मिळाला आहे सध्या? असा दर्जा जो असतो ना देवस्थानाला. हो, तर तशाबद्दलची काही माहिती नाही आहे. बरं, केंद्र सरकारने आपल्या हो. याच्यामध्ये या देवस्थानाला घेतलं आहे हो. धार्मिक याच्यामध्ये, हं. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? बरं, तुम्ही अशी प्राचीन आहे 11व्या शतकातलं, बरं याच्यामागे ऐतिहासिक जी धार्मिक परंपरा आहे किंवा धार्मिक जी अनुष्ठान आहे ते कसं आहे या देवस्थानाला? देवस्थानाला धार्मिक आता ते शिवलिंग आणि 18व्या शतकापासूनचं हे प्राचीन मंदिर आहे. आणि ते शिवलिंगाची आहे ना, आता ते शिवलिंग असल्यामुळे आणि आपली हे उत्तरवाहिनी नदी असल्यामुळे खूप दुरून इथे लोक येतात आणि जवळपासचे सुद्धा लोक येतात. आंघोळीचा इथं खूप महत्त्व आहे. जे आता लोक मरण पावतात नाही का, त्या लोकांची इथं अस्थी विसर्जन करून त्यांच्या नावाने इथं आंघोळ करतात आणि आपलं दर्शन पाणी होते ना, म्हणून ते 2-2, 3-3 दिवस इथे मुक्कामानं राहतात. बरं, तुम्ही जर त्रिवेणी संगम जे आहे तर तो त्रिवेणी संगम जे इथे आहे प्रसिद्ध आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि मार्कंड या गावामध्ये तुम्ही सरपंच म्हणजे कुठल्या पदावर आहात? मी सरपंच पती आहो. माझे नाव राजू आत्माराम मोगरे आहे आणि मार्कंडा देवमध्ये रहिवासी आहो आणि सरपंचबाईचे मिस्टर आहो. हे मार्कंडा देवस्थान खूप प्राचीन आहे आणि 11व्या शतकातलं अशी आख्यायिका आहे सांगतात. भारतीय पुरातन विभागावाले पण सांगतात. आणि इथं मुर्कंड ऋषी त्यांचे चिरंजीव मार्कंड ऋषी तपश्चर्येला बसले होते. इथं पहिले सांगतात लोक, आख्यायिका आहे का खूप पुरा इथं जंगल होता आणि छोटी नदी होती आणि ते तपश्चर्येला बसले होते. त्याचे आयुष्य 14 वर्ष होते. त्याच्यासाठी त्याच्या वडिलांना मुर्कंड ऋषीनं इथं तपश्चर्येला बसून त्याचे आयुष्य वाढवून आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद घेतला शिवजीचा. अशी ती पावनभूमी आहे. जसे मार्कंड ऋषीला पावन झाला तसं बाकी इतर येतात भाविक, त्यांना पण पावन होते. ह्या मार्कंडाला कुठले लोक ह्या दर्शनाला येतात? ह्या जवळपास 4-5 जिल्ह्यामधले येतात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि आंध्रामधील लोक येतात आणि छत्तीसगडमधले खूप भाविक येतात. बंगाली बांधव हे पण खूप मानून राहिले. मला असं म्हणायचं आहे, हा शिवजीचा लिंगच आहे का? हो, लिंगच आहे. शिवजीचा लिंगच आहे. पूर्ण आज 12 ज्योतिर्लिंग असलं स्थान असल्यावानी आहे इथं आणि 12 पण ज्योतिर्लिंग इथं आहे साक्षात. की पहिल्यांदा जे जर तुम्हाला मोठ्या महादेवाला जसं जायचं असेल तर पहिल्यांदा दर्शन इथल्या करावं हो, लागतं. इथलं करावं लागतं. इथची आंघोळ करून. याचा काय इतिहास आहे? हे पूर्वज सांगतात का इथं महादेवाला जाणेवाले कोणी असो पहिले इथून नारळ फोडून आणि आंघोळ करून इथून जात होते. त्यांना पूर्ण रस्ता मोकळा राहायचा. असे एक श्रद्धास्थान आहे इथं मार्कंडा देव. इथं या आंघोळीला केंद्र सरकारच्या हे अपडेट आहे. हो हो आता तुम्ही यानिमित्ताने राज्य शासनाला केंद्र सरकारला निधी वाढवण्यासाठी हो असं विकसित करण्यासाठी हो त्यामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून तुमची महत्त्वाचं ठिकाण आहे. हो. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विनंती कराल शासनाला? आज शासनाला पाठपुरावा आम्ही करतच आहोत, अजून पुन्हा करणार पण. आणि तुम्ही त्याच्याद्वारे जर केलं तरी चांगलंच आहे. आम्हाला थोडं सहकार्य लाभेल तुमच्याकडून. सगळ्या सोयी सुविधा नाही, पाहिजे. जसं आता शेगाव आहे, शेगाव देवस्थान आहे, हो एकदम सुसज्जित सगळं श्रद्धाळूंना हो. व्यवस्था आहे. हो तशा दृष्टिकोनातून तुम्ही